शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर शेतकरी बांधवांनो, आज मी घरच्या बागेत असून आज आपण तेल्या या अतिशय घातक आणि खतरनाक रोगावर व्हिडिओ बनवत आहोत. तेल्या रोग जीवाणूजन्य की बुरशीजन्य, तो कसा येतो, त्याचा प्रसार कसा होतो याबाबत मी पाठीमागील एक व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक खाली देत आहे. कृपया तो सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, तेल्या हा जीवाणूजन्य रोग आहे. तो झॅन्थोमोनास ऑक्सिनोपोडिस पुनिकी या जीवाणूमुळे येतो आणि त्याचे सविस्तर आपण व्हिडिओ पाठीमागील केलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे आपल्याला. ह्या व्हिडिओमध्ये आपण तेल्या नियंत्रण कसं करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बागेत तेल्या येऊ नये म्हणून काही विशेष काळजी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण तेल्याची येऊ नये म्हणून ज्या ठिकाणी आपण रोपं घेणार आहे ती रोपं हेल्दी असली पाहिजे. त्याचा जो मदर प्लांट आहे तो सुद्धा हेल्दी असला पाहिजे. आणि बरेचसे नर्सरीवाले तेल्याग्रस्त बागेवर गुटी बांधतात आणि तिथूनच त्याचं संक्रमण खराब होतं. तर शक्यतो आपल्याला शक्य असेल तर आपल्या चांगल्या बागेवर त्याच्या गुट्या बांधून रोपं जर तुम्ही घरच्या घरी स्वतः शेतात केली तर खूप चांगलं. दुसरं म्हणजे अति घनदाट लागवड टाळायची. आता सध्या काही हाय डेन्सिटी, अल्ट्रा हाय डेन्सिटी, इस्रायल टेक्नॉलॉजी अशा 4 फुटावर लागवडी, 3 फुटावर लागवडी, 5 फुटावर लागवडी करतायत. अशामुळे सुद्धा त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आहे आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की तिथं तेल येतो. कारण 28 ते 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं आणि आर्द्रता 80 ते 90% गेली की तेल्या येतो. आणि तेल्या आपल्या बागेवर ऑगस्ट ते जानेवारी ह्या दरम्यान जास्त येतो. ह्याचं कारण म्हणजे टेम्परेचर आणि आर्द्रता हे असते. त्यासाठी आपल्याला घनदाट लागवड टाळायची. त्यानंतर तेल्याग्रस्त बागेतली आपल्याला अवजारं वापरायची नाहीत. तसेच ज्या बागेत तेल आहे तेथील जे आपले नाते किंवा मित्र जरी असले तर त्यांना आपल्या बागेत कृपया आणायचं नाही आणि आपणसुद्धा तेल्याच्या बागेत जायचं नाही. त्यानंतर आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर कमी करायचा आहे. झाडाला जास्तीत जास्त कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल ह्याचा वापर जास्त करून झाडाची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे. तसंच आपलं विश्रांती काळामध्ये बोर्डोच्या फवारण्या आपल्याला जास्त करायचं आहे. त्यानंतर आपल्याला झिंक असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, बोरॉन असेल ह्या फवारण्या करून झाडामध्ये ताकद प्रचंड वाढवायची आहे. तसेच आपल्याला काही फवारण्यासुद्धा ह्यावेळी करायचे आहेत. तर आपल्याला महत्त्वाची आपल्याला तेल्या येऊ नये म्हणून आपल्याला काही फवारण्या करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशका जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोसैड 2000 असेल, ब्ल्यू कॉपर असेल, बळटाक्स असेल किंवा कॉपर सल्फेट म्हणजे बोर्डो असेल ह्याच्या फवारण्या करायच्या आहेत. आणि ह्या फवारण्या फक्त आपल्याला फुलधारणा अवस्थेत कॉपरयुक्त बुरशीनाशक नाही वापरायचे, सेटिंगनंतर वापरायचे आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला मग ट्रायकोडर्मा हर्जानियम असेल, बॅसिलस सबटिलस असेल, सुडोमोनास फ्लोरोन्सेस असेल ह्या बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी. आणि आपल्याला खालून जे खतं देणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शेणखत हे देताना शेणखतामध्ये सुद्धा फ्युजिरियम असेल किंवा पिथियम नावाच्या बुरशी असतात. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खालून बुरशीची लागण होते. त्यासाठी आपल्याला शेणखत हे कुजवून द्यायचं आहे. ते चांगल्या प्रकारे त्याचं गांडूळ खत करून दिलं तर अतिशय चांगलं. आणि हे जर आपल्याला शक्य नसेल तर आपल्याला कृषीटेकनं संवर्धन म्हणून एक खत उपलब्ध करून दिलं आहे, त्या खताचा आपल्याला वापर करायचा आहे. तसंच आपण खालून बॅक्टेरियाचा सुद्धा वापर करायचा. त्यामध्ये PSB असेल, KMB असेल, कॉम्बिरिच असेल किंवा मायक्रोरायझा ह्याचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. तसेच आपल्याला तेल्याच्या नियंत्रणासाठी वरूनसुद्धा हायड्रोजन पेरॉक्साईड ह्याचा आपल्याला अधूनमधून फवारणीमध्ये उपयोग करायचा आहे. तसेच आपल्या बागेमध्ये छाटणीसाठी मजूर येणार आहेत त्यांनासुद्धा त्यांचे कपडे वगैरे स्वच्छ धुवून यायला सांगायचं आहे. आणि त्यांच्या ज्या कात्र्या आहेत त्या कात्र्या आपल्याला सोडियम हायपोक्लोराईड ह्याच्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि त्या कात्र्या अतिशय निर्जंतुक करून आपल्याला छाटणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे, जीवाणूंचा वापर करायचा आहे आणि आपल्या झाडाची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे. तसंच आपल्याला तेल्याच्या नियंत्रणासाठी म्हणजे मी स्वतः माझ्या बागेवर केलेले काही प्रयोग सांगतो आहे. त्याच्यामध्ये कापूर 100 ग्रॅम घ्यायचा आहे आणि 1-2 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इकोसाईड 500 मिली आणि निमिसाईड 500 मिली टाकायचं आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि नंतर ते थंड करून 200 लिटर पाण्यामध्ये टाकून ती एक फवारणी घ्यायची आहे. नंतर आपल्याला दुसरी फवारणी एखादी अंडे जे घ्यायचे आहे, गावठी अंडी घ्यायची आहेत. एकरी साधारण 25 ते 50 अंडी घ्यायची आहेत आपल्या गावठी आणि 200 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची एक फवारणी करायची आहे. नंतर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट
घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गावठी शेळीचं दूध असेल किंवा म्हशीचं दूध असेल किंवा पांढऱ्या गाईचं दूध घ्यायचं आहे एकरी 3-4 लिटरपर्यंत. त्याचीसुद्धा एखादी फवारणी करून आपल्या झाडामध्ये प्रोटीनची ताकद अतिशय चांगली वाढवायची आहे. नंतर आपण एखादी फवारणी आलं घ्यायचं आहे 250 ग्रॅम, लवंग 100 ग्रॅम, मिरं 100 ग्रॅम आणि आपली खायची जी तंबाखू मिळते ते 500 ग्रॅम घ्यायचे. ते रात्रभर भिजू घालायचे, त्याचा काढा करायचा आहे आणि त्याची एक फवारणी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे प्रयोग करत राहायचं आहे. जास्तीत जास्त झाडाची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे. अशा प्रकारे आपण तेल नियंत्रण करायचं आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तेले आल्यानंतर आपल्याला 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. एक म्हणजे तेले आला म्हणून घाबरून जायचं नाही आणि दुसरं म्हणजे आमच्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त डाळिंबाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओसुद्धा पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.